नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। आपण बोलत आहोत कागलच्या राजकारणावर। कागलचं राजकारण पेटलं, कोणाला भाजलं आणि कोणाचं शिजलं। हे जे काही राजकारण पेटलेलं आहे ते धुमसत होतं विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच। जसं विधानसभा निवडणुकीत समरित घाटगे यांचा पराभव झाला, मुश्रीफ आमदार झाले, महायुतीचं सरकार आलं आणि समरित घाटगे यांना सक्रिय करण्यासाठी ज्या काही हालचाली होऊ लागल्या तेव्हापासूनच हे धुमसणारं राजकारण आज पेटलेलं आहे। कारण हसन मुश्रीफ हे पूर्ण ताकदीनिशी लढणारा नेता आणि पूर्ण विचारांती निर्णय घेणारा राजकारणी अशी त्यांची ख्याती आहे। मुश्रीफ सहजासहजी कोणाला वश होत नाहीत किंवा सहजासहजी कोणाचं ऐकत सुद्धा नाही। त्यांनी एकदा संघर्ष सुरू केला तर ते टोकालाच नेतात, असा आजपर्यंतचा त्यांचा राजकीय वाटचालीचा इतिहास सांगतो। ते स्वतःच सांगतात 1976 ला विक्रमसिंह घाटगेंमुळे ते राजकारणात आले, शाहू कारखान्याचे संचालक झाले। काही दिवसानंतर काही वर्षानंतर त्यांचा आणि विक्रमसिंह घाटगेंचं खटकलं आणि ते सदाशिवराव मंडलिक यांच्याबरोबर सक्रिय झाले। नंतर सदाशिवराव मंडलिक यांच्याबरोबर सुद्धा त्यांचं खटकलं आणि ते स्वतःच इतके प्रबळ झाले की त्यांचा प्रबळपणा आज आपण पाहतो। कागलचं राजकारण अगदी शामराव भिवाजी पाटलांपासून सांगितलं जातं। कागलच्या राजकीय विद्यापीठाचे कुलगुरू हे शामराव भिवाजी पाटील असल्याची कमेंट आमच्या एका विषयाला यापूर्वीच पडली होती। म्हणून आम्ही म्हणतो की शामराव भिवाजी पाटील, विक्रमसिंह घाटगे, त्यानंतर सदाशिवराव मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांच्या भोवतीच कागलचं राजकारण फिरत गेलं। आजच्या घडीला हसन मुश्रीफ त्याच तालमीत तयार झालेले वस्ताद आहेत। मल्ल म्हणण्याऐवजी आपण त्यांना वस्तादच म्हणू, कारण आता त्यांच्या राजकीय बरोबरी जे आहेत ते विक्रमसिंह घाटगेंचे चिरंजीव आणि सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव, म्हणजेच हे दोघेही मुश्रीफ यांना खूपच ज्युनियर आहेत। म्हणून मुश्रीफ यांनी एक हाती सत्ता कागलवर टिकवण्याचा आजपर्यंत प्रबळ प्रयत्न केला, त्यात ते यशस्वी झाले। आता हा पाठीमागचा इतिहास पाहिल्यानंतर आज पुढच्या वाटचालीत निश्चितच असा प्रकार दिसून येत आहे की कागलमध्ये जो शाहू सहकार उद्योग आहे तो आपल्या सोबत असावा असं भारतीय जनता पार्टीची अपेक्षा आहे। कोल्हापूर जिल्ह्यात दोन महत्त्वाचे सहकार उद्योग, एक वारणा आणि दुसरा शाहू, की त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं सभासदांचं जाळं मोठं आहे। साखर कारखाना असेल, दूध संघ असेल किंवा इतर ज्या काही संस्था आहेत, सहकारी संस्था, यामुळे या दोन्ही सहकार उद्योग संस्थांचा देशभर गवगवा आहे आणि हेच उद्योग आपल्याबरोबर असावेत ही भारतीय जनता पार्टीची प्रबळ इच्छा आहे। वारणा उद्योग समूह विनय कोरेंच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी बरोबर आहेच। विनय कोरे तसं जितकं विनयशील व्यक्तिमत्व तेवढंच राजकारणात हुशार व्यक्तिमत्व असं आहे। कारण विनय कोरेंनी किती दबाव आला तरी आपला पक्ष विलीन केलेला नाही। जनस्वराज्य शक्ती पक्षाची स्थापना करून त्यांनी आपलं वेगळं अस्तित्व ठेवलेलं आहे। पूर्वीच्या काळात जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेवर असताना राष्ट्रवादीत जनस्वराज्य शक्ती पक्ष विलीन करण्यासाठी मोठा दबाव येऊन सुद्धा तो जुमानला नव्हता आणि आज भारतीय जनता पार्टीत सुद्धा पक्ष विलीन करण्याऐवजी आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमचे जवळचे मित्र आहोत, हाच संदेश विनय कोरे यांनी दिलेला आहे। आणि विनय कोरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर कट्टर मैत्री केलेली आहे। या मैत्रीतूनच त्यांनी मुश्रीफ यांना मदत करत गोकुळमध्ये, केडीसी बँकेत ही मदत विनय कोरे यांनी केली आणि त्या मदतीचा फायदा आज समरजित घाटगे यांना होत आहे। समरजित घाटगे यांना मुश्रीफ यांच्याबरोबर सत्तेत आणण्यासाठी ज्या काही पडद्यामागच्या हालचाली झालेल्या आहेत त्या अर्थातच विनय कोरे आणि त्यांचे सहकारी समित कदम यांचा मोलाचा वाटा असल्याचं आज सांगितलं जात आहे। या एकूण घडामोडी पाहता मुश्रीफ यांना जितका कोल्हापूर जिल्ह्यात मोठा वाव दिलेला आहे तेवढाच त्यांच्याकडून ही मैत्रीची गुंफण कायम ठेवत समरजित घाटगे यांना आपल्या गोटात आणण्यासाठीची ही चाल मोठ्या प्रमाणात खेळली गेली आणि त्यात हे सर्वजण यशस्वी झालेले आहेत। म्हणजेच मुश्रीफांना आणि समरजित घाटगेंना आज एकोप्यानं राहण्यासाठी ह्या ज्या काही पडद्यामागच्या हालचाली झालेल्या आहेत त्या निश्चितच विचार करायला लावणार आहेत। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।